तर पार्ट 3 झालेला आहे शूट करून। जसं मी बोलले की मी आज सगळं शूट करून दाखवूनच टाकणार आहे तुम्हाला सगळ्या माझ्या साड्या। तर ह्या सगळ्या इथल्या आता मी जेवढ्या पहिल्या 5 साड्या सोडल्या तर ह्या सगळ्या मला मिळालेल्या साड्या आहेत भावांच्या बहिणीच्या लग्नामध्ये वगैरे। तर ही आहे एक साडी, याचा पदर आहे असा ग्रीन कलरचा। हां, आणि याच्यावरचे ब्लाऊज जे आहेत ते मात्र मी डिझायनर घरी शिवलेले आहेत। मी डिझाईन दिलेला आहे स्वतः, मी असं ड्रॉ करून देते डिझाईन माझ्या टेलरला, त्याप्रमाणे तो शिवून देतो। आणि आता तर सध्या लेटेस्टमध्ये सगळेजण वेल्वेटच्या ब्लाऊजचीच फॅशन आहे। तर मी मोस्टली वेल्वेटचे 3-4 ब्लाऊज शिवून ठेवलेले आहेत। आता पहिला जसा तुम्ही बघितला हा ग्रीन कलरचा ब्लाऊज होता, याला मी बॅक साईडला असा बो केलेला आहे। हे सगळं मी घरी डिझाईन केलेलं आहे, कस्टमाइज केलेलं आहे माझ्या मनाने। मला असं कोणी शिकवलेलं नाहीये, तर मी हे असं सगळं कस्टमाइज केलेलं आहे। हे बघा, मागे असा बो शिवलेला आहे। तर मी माझ्या टेलरला असं डिझाईन ड्रॉ करून देते, त्याप्रमाणे तो नंतर शिवून देतो। तर हे मी लिटरली तुम्हाला सांगते 25-25, 50-50 रुपयाचे हे ब्लाऊज पीस आहेत। ते घेतलेत आणि त्याला डिझाईन करून हे आता खूप डिझायनर दिसत आहेत ब्लाऊज। याला हे जे तुम्ही बघताय ना, हे बॅक साईडला हे माझे तुटलेले गळ्यातली वगैरे आहेत, ब्रेसलेट्स तुटलेले गळ्यातली, असं सगळं लावले। या पण साडीला ब्लाऊजला बॅक साईडला जे तुम्ही बघताय, तर हे माझं एक गळ्यातलं होतं, तुटलं होतं, ते मी बॅक साईडला असं हाताने स्टिच केलं। ते सगळं हाताने मी स्वतः शिवलेलं आहे, कस्टमाइज केलेलं आहे, मेहनत घेतलेली आहे। सुई दोरा हातात घेऊन बसून प्रत्येक ब्लाऊजला हे डिझायनिंग जे आहे ते मी स्वतः केलेलं आहे। आता हे जे बघताय तुम्ही, हे पण मी म्हटलं तसं हे कानातलं होतं एक, तर ते कानातलं मी या ब्लाऊजला असं इथे लावलेलं आहे, त्याच्यामुळे हे ब्लाऊज बघा डिफरंट दिसायला लागलं। 30 रुपयाचं ब्लाऊज पीस आहे, कोणाला खरंच वाटणार नाही 30 रुपयाचं ब्लाऊज पीस आहे, त्याला मी असं सगळं डेकोरेट केलेलं आहे। हे वरती तुम्ही जे बघताय ते सुद्धा माझं कानातलं होतं, ते छोटंसं कानातलं, त्याचं वरचं खालचं मी तोडलं, कानातल्याचं वरचं हुक्स असतात ना ते तोडले, ते इथे लावले। ते जे दिसतंय वरती ते कानातल्याचंच एक बारीक असं तोडून मी तयार केलंय। तर असं मी डिझायनिंग सेल्फ भरपूर करत असते। जेव्हा मी रिकामी असते ना, तर माझं मॅक्झिमम डोकं ह्याच गोष्टीत असतं, आर्ट अँड क्राफ्ट। काहीही असू देत, मग ते घराचं रूमचं रिनोव्हेशन असू देत किंवा हे अशा पद्धतीने साड्यांचं काहीही असू देत, पण मी जेव्हा रिकाम टेकडी बसलेली असते तेव्हा मी असे उद्योग करते। मंगळसूत्री तयार करणे, कानातली गळ्यातली तयार करणे, नंतर साड्यांचे ब्लाउजेस वेगवेगळे डिझाईन करणे, हे माझं असं चालू असतं कंटिन्युअस। तर चला आता मी पुढची साडी दाखवते तुम्हाला। तर आता ही साडी जी बघताय तुम्ही, ही प्युअर मारवाडी साडी आहे, म्हणजे बांधणी म्हणतात ना तो प्रकार आहे हा। तर ही खूप एक्सपेन्सिव्ह साडी आहे, ही पण मारवाडी, प्रॉपर मारवाडी लोक त्यांच्या लग्नांमध्ये अशा साड्या नेसतात, म्हणजे त्यांचं लग्नच या साडीवरती लागतं, बांधणीवरती। आपल्याकडे कसं म्हणजे पिवळी साडी अशी मस्त असते, तसं मारवाडी लोकांच्यात लग्न या साडीवरती लागतं, बांधणीच्या साडीवरती। तर ही आहे ना मारवाडवरनं घेतलेली साडी आहे। राजस्थानवरनं घेतलेली साडी आहे। पदरच इतका हेवी आहे, इतका हेवी आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये ना असं हे करतात ना,
लग्नामध्ये ना एवढी एक्सपेन्सिव्ह साडी आहे आणि घातल्यावर इतकी सुंदर दिसते. त्यांच्यामध्ये असं लग्नामध्ये असं घुंगट घेतात, असा पूर्ण घुंगट एवढा असतो असा, आणि असं लग्न लागतं. तर त्याचा पदर खूप हेवी आहे. बापरे, मला तर केवढं जड होतंय. तर ही जेव्हा राजस्थानच्या ट्रिपा, माझं पूर्ण भारत जे आहे ते बघून झालेलं आहे, तर अशा ट्रिपांमध्ये वगैरे कधीतरी घेतलेली साडी आहे ही. असा आहे याचा पदर. आणि हे आहे ही आहे बांधणी. ही बांधणी म्हणजे कसं असतं माहिती आहे का, एक एक हा जो पोलका जो दिसतोय तुम्हाला निमिरी मधला हा पोलका एक एक असा बांधून ठेवलेला असतो बघा. थोडक्यात म्हणजे जेव्हा तुम्ही ही साडी विकत घेता त्यावेळेला ही अशी पूर्ण बांधून ठेवलेली असते, अशी दोऱ्यामध्ये बांधून ठेवलेली असते. आणि जेव्हा विकत घेता तेव्हा रोल प्रेस करतात आणि हे जे असे हे पोलकाज आहेत ते ओपन होतात आणि त्याला रोल प्रेस केल्यावरती ही साडी जी आहे ती म्हणजे ओपन होते. अदरवाईज ते असे बांधून ठेवतात. बांधणी राजस्थानी लोक जे आहेत ना, ती साडी ही बांधून ठेवलेली असते. अशी ही साडी आहे आणि ही मारवाडी स्टाईल साडी आहे. म्हणजे ही या साडीवरती मारवाडी लोकांचं लग्न लागतं. ते घुंगट घेतात ते लोक. असे घुंगट घेतात, असे असे घुंगट घेऊन त्यांची लग्न लागतात आणि कंटिन्यूस असेच बसलेले असतात ते. म्हणजे ती नवरी मुलगी आहे ना, ती कंटिन्यूस अशीच बसलेली असते. तर ही आहे अजून एक डिझायनर साडी. असं त्यांचं लग्न लागतं. नवरी मुलगी अशी दिसते, असं बसलेली असतात. आपण काही डोक्यावरनं पदर बिदर घेत नाही. ही आहे अजून एक डिझायनर साडी. तर या अजून दोन तुम्हाला नवीन डिझायनर साड्या ज्या आहेत त्या मी दाखवल्या. अजून दाखवू तुम्हाला. ही पण आहे एक डिझायनर साडी. दिसते का? ही अशी आहे अबोली कलरची डिझायनर साडी. याच्यावरती मी मटका गळा जो आहे तो शिवलेला आहे. मटका गळा म्हणतात त्याला, तसा ब्लाऊज शिवलेला आहे. त्याच्यानंतर ही आहे एक रेड कलरची साडी आणि ही पण एक साडी आहे बघा. ही नेटची साडी आहे. तर आता मी सांगितलं तसं की मी तुम्हाला एक एक करून पूर्ण त्याचे गेटअप करूनच दाखवेन. अशा नुसत्या नाही दाखवणार. ह्याचे प्रत्येकाचे मी जे ब्लाऊज शिवलेले आहेत आणि जी फॅशन केलेली आहे सगळी मी तुम्हाला दाखवेन. तर तुम्हाला पण बघायला मजा येईल नाही का. तर हा आहे मारवाडी लुकच्या साड्या, मारवाडी स्टाईल बांधणी. गरबा खेळतात ना. आंबे. चला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय.